दर्शक हो नमस्कार. महाराष्ट्राच्या आखाडामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज वटपौर्णिमेच्या दिवशी शेतकरी दाम्पत्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण पंढरपूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील लक्ष्मण बाबू नागणे वय 60 वर्ष व त्यांच्या पत्नी अलका लक्ष्मण नागणे वय 55 वर्ष यांचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आंबे आणि परिसरात काल रात्री जोरदार पाऊस पडल्यामुळे शेती आणि नाल्यात पाणी साठले होते. जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी लक्ष्मण बाबू नागणे व त्यांच्या पत्नी अलका लक्ष्मण नागणे हे शेतकरी दाम्पत्य सकाळी लाईट आल्यावर नदीवरील शेतीपंपाची मोटार चालू करण्यासाठी गेले होते. रात्री पाऊस झाल्यामुळे ओलाव होता. मोटार चालू करताना विद्युत प्रवाह असलेल्या वायरचा पतीला विजेचा शॉक लागल्याचे समजताच पत्नी अलका या त्यांना वाचवण्यासाठी धावल्या. मात्र पाण्याचा आणि विजेचा संपर्क आल्याने यांनाही विजेचा तीव्र झटका बसला आणि या शेतकरी दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने उपचारासाठी पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती या दोघांनाही मृत घोषित केलं. यामुळे पंढरपूर तालुका व आंबे गावावर शोककळा पसरली आहे. आज वटपौर्णिमेच्या दिवशी महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. मात्र याच पवित्र वटपौर्णिमेच्या सणाच्या दिवशी शेतकरी दाम्पत्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे आंबे गावावर शोककळा पसरली आहे. नागणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या शेतकरी कुटुंबाला मदत मिळण्यासाठी मागणी होत आहे.